अन्ननलिकेचा शेवट जिथे होतो आणि पोट जिथे सुरू होतो त्याचा दरवाजा म्हणजे हायटस. म्हणजे आपल्या श्वासपटलाला ज्याला डायफ्रॅम म्हणतो त्यातलं एक होल. आणि या होलमधून जर जठर छातीमध्ये जायला लागलं तर त्याला म्हणतात हायटस हर्निया. हा पोटाचा भाग वर छातीत सरकायला लागला की आपला वॉल वीक होतो आणि ऍसिडचा अन्ननलिकेकडे बिनबोबट प्रवास सुरू होतो. ज्या लोकांना हायटस हर्निया असूनही ॲसिडिटीची काहीही लक्षणं नसतात, त्यांना आपण काहीही नाही केलं तरी सुद्धा चालतं. तर काहींना जळजळ, छातीत दुखणं, ढेकर, श्वास घेताना त्रास, आंबट अन्न घशात येणं अशा प्रकारचा त्रास असतो. आणि हर्निया म्हटलं की लोक घाबरतात. पण हर्नियाला सर्जरीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही बरं का. जेव्हा लक्षणं खूप त्रासदायक ठरतात, औषधं काम करत नाहीत, हर्निया खूप मोठा असतो किंवा या हार्नियामुळे अन्ननलिकेला इजा होत असते, तेव्हा दुर्बिणीद्वारे सर्जरी करून आपण पोट पुन्हा खाली अन्ननलिकेच्याही पोटाच्या आत आणतो. आणि त्याच्यासोबत मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्यासारखं फंडोप्लायकेशनचं ऑपरेशन करतो. पण हेही ऑपरेशन लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकमुळे होत असल्यामुळे पेशंटला बिलकुल त्रास होत नाही आणि 2 ते 3 दिवसात पेशंट लवकर घरी जातो.